अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. कोल्हापूरमधील गोकुळ शिरगाव येथील नामांकित असलेल्या KIT कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी विभागाच्या प्रमुखावर HOD गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ संजय जोशी राहणार स्मृती अपार्टमेंट, बाबू जमाल दर्ग्याजवळ कोल्हापूर असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थिनी मूळची सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथून असून ती सध्या गोकुळ शिरगाव येथील KIT कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. संशयित आरोपी सौरभ जोशी आणि विद्यार्थिनीला अभ्यासाच्या बहाण्याने किंवा अन्य कारणाने वारंवार फोन करत जा, मेसेज करत जा असे सांगत होता. आपल्या केबिनमध्ये बोलावत होता. आरोपीने विद्यार्थिनीला वारंवार फोन आणि मेसेज करून आपल्या केबिनमध्ये येण्यास भाग पाडले. केबिनमध्ये बोलावल्यानंतर त्याने विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करत विनयभंग केला. या त्रासाला कंटाळून अखेर विद्यार्थिनीने पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून गोकुळ शिरगाव 7 मार्च 2026 रोजी हा गुन्हा अधिकृतपणे नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक TJ मगदूम मॅडम करत आहेत. शिक्षण क्षेत्रात अशा प्रकारची घटना घडल्याने पालकांमध्ये आणि विद्यार्थी वर्गातून संतप्त व्यक्त केला जात असून आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.